आज माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मिस्टरांनी आज स्वयंपाक सगळा बनवला. बटाट्याची भाजी वगैरे खूप छान झालेली आणि आमटी पण. आणि असं आधेमध्ये कधीतरी ते असं आयतं ताट आणून देतात मला पुढे. आज जेवणाची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मी आता डाळ आणि भात लावत आहे. सकाळी मुलगी ऑफिसला जायच्या अगोदर तिनं चपात्या वगैरे करून घेतलेल्या आहेत आणि मी आता डाळ आणि भात आणि बटाटा लावणार आणि मी बटाट्याची भाजी, डाळीची आमटी आणि भात करणार आहे. आता मी कुकर लावत आहे. मी कुकर कसा तुम्हाला लावायचा ते दाखवते. डाळ, भात आणि बटाटा मी आता कुकरमध्ये लावून घेतो आणि गॅस. आता डाळ वगैरे मी धुवून घेतलेले आहे 2 वेळा. त्यात आता टॅमॅटो, थोडासा हिंग टाकणार आणि मग जरासं मेथी दाणे टाकणार. हा बाई, थोडासा आता मी हिंग टाकालो आणि मग थोडंसं मेथी दाणे 4-5 टाकणार, जास्त टाकायचं नाही. मी बटाटा धुवून घेतलेला आहे. तुम्ही बटाटा आता धुतला की मी कुकरमध्ये टाकणार आहे चिरून. आणि त्याच्यानंतर मी तांदूळसुद्धा धुवून घेतलेला आहे 2-3 वेळा. त्याच्यामध्ये आता नमक टाकून मी डाळीच्या वर ते लावणार आहे कुकरमध्ये आणि मग कुकर मी गॅसवर ठेवून त्याला 4 शिट्ट्या देणार आहे. हे बघा, मी बटाटा आता धुवून टाकलेला आहे कुकरमध्ये. चांगला 2-3 वेळा धुवून ते कट करून. हे तांदूळ मी धुतलेला आहे बघा. त्यात मी थोडंसं नमक टाकलेलं आहे. ते आता मी डाळीच्या वर लावणार आणि कुकरचं टोपण बंद करून मी गॅसवर ठेवून देणार. आता कुकर माझा लावून झालेला आहे. मग थोड्या वेळानंतर कुकर झाल्यानंतर मी तुम्हाला बटाट्याची भाजी आणि डाळीला कशी फोडणी टाकायचं ते दाखवतो. ही बटाट्यासाठी मी कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण ही तयारी करून घेतलेली आहे. घेऊन कट करून ठेवलेला आहे. तयार करणार. आता तेल घालतो, जरा घातलेलं आहे गरम करण्यासाठी. जिरे मोहरी घालतो, लसूण टाकतो, कढीपत्ता पण टाकला आहे. जिरं मोहरी आणि आता कढीपत्ता आणि लसूण आता चांगला तडतडलेला आहे. आता कांदा टाकतो. कांदा चांगला भाजून घेतो. टॅमॅटो टाकून घेतो. कांदा आता भाजलेला आहे जरा. आता थोडी हळद टाकूया, थोडी एकदम करायची. मला जेवढं घरात मदत करता येईल तेवढी मी सगळी प्रयत्न करतो करायची. जरा चटणी टाकूया आणि मग थोडंसं नमक. म्हणजे बटाट्याची भाजी सोपी असते, त्यामुळे मी पट करून घेतो आहे. आता बटाटा टाकून घेतो. बटाटा टाकून झाला. आता थोडीशी कोथिंबीर टाकतो. आता मिक्स करून घेतो हे सगळं. बटाटा तर आपला तयार झालेला आहे. आता आपण डाळीच्या आमटीची फोडणी टाकून घेऊया. तसं तेल टाकून घेऊया डाळीच्या आमटीसाठी, फोडणीसाठी. त्याच्यानंतर थोडा लसूण टाकून घेतो, कढीपत्ता टाकतो. आता थोडेसे जिरे टाकतो, थोडेसे. आणि आता मोहरी टाकतो जरा. आता 1 चमचा चटणी टाकतो आणि हे डाळ आता मी ह्यात वाटून घेतो. आणि कोथिंबीर आता शेवटला टाकून घेतो. आता थोडंसं मीठ टाकणार आणि चवीपुरतं थोडीशी साखर टाकणार. थोडंसं डाळीचं पाणी. आपली इथं डाळीची आमटीसुद्धा तयार झालेली आहे. टाकू. आता डाळीची आमटी तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.
वा, बटाट्याची भाजी, पापड, चपाती, डाळीची आमटी. थँक्यू.